आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. खरं तर मीच त्याला किडनॅप करवलंय, पण ते लोक आता फिरले. ते आता 1 कोटी मागतायत. आय एम सॉरी गिरिजा, माझं चुकलं. काय सगळं करण्याची काय गरज होती? काय? विक्रांतचेच बाबा? त्यांनी असं का केलं? कारण त्यांना असं वाटत होतं की विक्रांतला रेश्माशी लग्न करायचं नाहीये, आणि त्यांनी ही गोष्ट जर घरी सांगितली असती तर मीना काकूंनी अख्खं घर डोक्यावर घेतलं असतं. म्हणून त्यांना ही आयडिया सुचली. पण झालं भलतंच. पण ही विक्रांतची आई अशी काय आहे? मला तर वाटतं ना सगळ्या बायका अशाच असतात. म्हणजे आता जिजूंचीच आई बघा ना. त्यांना कंटाळून जिजू बिचारे इथे येऊन राहतात. मला असं वाटतं सासू मटेरियलच असं असतं. सुचित्रा, बरं तुम्ही दोघे लवकर आवरून घ्या, निघायला पाहिजे आपल्याला. हो. आई, मी गाडी चालवू. हा प्राची, बाई यांच्यासाठी चाय टाकूया. कॉलेजमध्ये असताना आम्हाला सगळ्यांना हेच वाटायचं की भविष्यात तुम्ही दोघंच लग्न करणार आहात, आणि इथे आल्यानंतर हे भलतंच काहीतरी कळतं. मला कधीच असं वाटलं नाही की तू दुसऱ्याच कुठल्या तरी मुलीशी लग्न करशील. पण विक्रांत, गिरिजाच्या डोळ्यात तुझ्यासाठीचं तेच प्रेम अजूनही दिसतंय. तुला चांगलंच माहिती आहे गिरीशा, रेश्माशी लग्न करण्यात मला काहीच इंटरेस्ट नाहीये. आपल्या मैत्रीपोटी मी लग्नाला तयार झालोय. मग आता आपल्या मैत्रीपोटी हे लग्नही कर. कसं करू मी गिरीजा? ह्या लग्नामुळे आपली मैत्रीच राहणार नसेल तर का करू मी लग्न? खरं सांगू, हे लग्न ना माझ्यासाठी एक डील आहे. लग्नाला डील कसं काय म्हणू शकतोस रे तू? पण तर डीलच केलीस ना गिरीजा. जर हे लग्न झालं तर आपली मैत्री टिकणार. डीलच आहे ना हे.
नाही गिरिजा, असं करून चालणार नाही. चला आवर पटकन, सगळे वाट बघत असतील. अरे जितू पाटील, तुका किती वेळा सांगलंय मी. मग फोन मध्ये असं ना तुझ्या लोकेशन पाठवलेलं. मग कोण? सागर शेवाळे? नाही नाही नाही, तू बसलो ना तरी उभं असल्यासारखं दिस. हो, तू ते छल्लारेन बरोबर ये, बरोबर येशील. हा, ठेव फोन, ठेव ठेव. हा, किती वेळा या लोकांना सांगायचा लागतं एक एक गोष्ट. अरे नमस्कार, या साहेब या, वेलकम वेलकम. बसन घ्या बसन घ्या. अहो, तिकडची मंडळी नाही आली अजून? येतली ना, मी फोन केलंय, जावई बापू तयार होय होते. अहो ती नाही हो, गिरिजा आणि ती मंडळी कशी नाही आली अजून? हे सगळं बघून ना त्यांचा चेहरा उतरलेला बघायचा आहे मला. होय काय? एक काम कर, ती इली ना का पोटभर त्यांचं उतरलेलं चेहरा बघ. तू पण ना रजनी. ठीक आहे इली, या 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 वहिनी या. वहिनी कसं वाटलं हॉल? डेकोरेशन कसं वाटलं? मस्त ना? मस्तच केलं डेकोरेशन, छान. अरे म्हणजे काय, लग्न ही अशीच लावची असतात वहिनी. केलं का ना? काय वहिनी? वहिनी, सगळी तयारी छान वाटते ना? मस्तच एकदम. म्हणजे डेकोरेशन तर काय कमालच आहे. आम्ही ऍक्च्युली तेच बोलत होतो मगाशी येताना, छानच काहीतरी केलं असणार. अरे छान म्हणजे पाण्यासारखं पैसो खर्च केलाय म्हणजे सगळ्यात छान असताला. पण तुमका ह्या जन्मात ह्या काय जमत असं वाटणार नाही शिरला का ना? म्हणून सांगते वहिनी, घरातल्या सगळ्या लग्नांची जबाबदारी ना माझ्यावर टाका. तशी रॉयल मध्ये सगळी लग्न लावता येईल नाही बघा, शिरला का ना? वहिनी, यापेक्षा चांगलं डेकोरेशन तर ताईच्या लग्नात होतं, गिरिजाताईने केलेलं, हो ना? जाऊ दे ताई, मनावर नका घेऊ. हे लग्न लागलं ना, आपण लगेच निघूया. बरोबर. काय गो तिथल्या, तू काय बोलतोस गो? काय नाही, सजावट छान झाली असं बोलत होती. हा, काय गो चिटल्या, आवडलं ना डेकोरेशन तुला? हो, खूपच छान आहे. हा, अगो छान असणार, माझ्या मुलीचं लग्न आहे ना. हर्षुबाई, असं काय तू एकटाच? सासूबाई नाही इली? हो तर जावई बापू आलेत, पण त्यांची आई दिसत नाहीये. त्यांच्या आईचा त्यांना काय विचारत? जावई बापू हल्ली त्यांच्या आईच्या घरी नाही राहून, त्यांच्या बायकोच्या घरात म्हणजे सासरवाडीत राहतात. फिरलं का ना? आई आमच्या नात्यातल्या दुसऱ्या लग्नासाठी गेली, येईलच रिसेप्शन पर्यंत. आणि हो, सध्या मी माझ्या बायकोच्या घरी राहतोय, याची काही पर्सनल कारण आहेत. सांगेन तुम्हाला नंतर. आता सध्या तुम्ही रेशमाच्या लग्नात बिझी आहात ना, आपण बोलूया यावर नंतर. नाही तर जाऊ दे, तर सोड. तुझ्या एक गोष्ट लक्षात येईल रजनी, एक माणूस रात्रभर काय झोपलेलो दिसणार हा नाही, जागरण केल्यानं बहुतेक. कोण? घ्या. तरी माझ्या लग्नाच्या वेळेस तुझ्या औषध सांगलेलं आहे, पत्रिका व्यवस्थित जुळवून बघ. न जुळवता लग्न केलं काय असा होता? काय खुळ्यासारखे कोण करतस तू?
गिरिजाबाई बद्दल बोलतोय मी, शिरला का ना? हो तर गिरिजा, खरंच की ग, तुझे डोळे अगदी रडून रडून सुजलेत. त्याला रात्री जागरण केलंस का तू? अगो काय विचारतात जागरण केलं? जागरणच केलं ना त्यांनी, कारण त्याला वाईट वाटलं असताना ना. का हो, तिला कशाला वाईट वाटेल? ह्या तुका सगळं ना असं इसकटून सांगू त्याला. अगो आपल्यापेक्षा आपल्या छोट्या बहिणीचं लग्न झाला आणि तापण विक्रांतरावांशी म्हटल्यानंतर त्याला वाईट वाटतलाच काय गिरिजाबाई? असं काही नाहीये काका. रेशमाचं लग्न होतंय हे बघून खूप खुश आहे मी. अगो हो, पण तुझा पण लग्न हो खोया होता शिरला का ना? एका मुलीच्या आयुष्यात लग्ना व्यतिरिक्त पण खूप गोष्टी असतात. तुम्ही माझ्या लग्नाची चिंता करू नका. नाही, विषय कसा बहिणी, मी फक्त आठवण करून दिलंय, बाकी काय तर तुम्ही बघा. मला असं वाटतं आता आपण रेशमाच्या लग्नाकडे लक्ष देऊया. रेशमा कुठे आहे? ती गौरीहार पूजेला बसली. मी आलेच. बहिणी उभी काय, बसान घ्या ना. या या बसान घ्या. चांगलीच जिरवली यांची. चांगलीच जिरवली म्हणजे रमाकांत मयेकर म्हणतात माका शिरला का ना? हो पण रजनी, मी काय म्हणतो, मुहूर्ताची वेळ जवळ येईल तर जावं बापू रवले ख. मला काय विचारताय? फोन करून बघा ना. चावी दिलेल्या भावल्यासारख्या करू नको, मी करतोय माझं काम, तुझं सगळं काय तर बोल. काय ग, काय झालं? अगं तू आहेस? मी कसली घाबरले. घाबरायला काय झालं? नाही नाही, काही नाही. रेश्मा, तू ठीक आहेस ना? हो हो अगं, मी ठीक आहे. मला असं का वाटतंय की तू माझ्यापासून काहीतरी लपवतेय? अगं काही नाही. रेश्मा, तू ठीक आहेस ना ग? हो हो, मी ठीक आहे. मग तू एवढी का घाबरलीस? छे ग, मी कुठे घाबरले.
असं काही नाहीये. नक्की? हो. बरं ठीक आहे. तुझी तयारी झाली का? काही हवं असेल तर सांग. हो, माझी सगळी तयारी झाली आहे. आईने फक्त ही गौरी हार पूजा करायला सांगितली, तीच करते. बर, तुला काही लागलं तर हाक मार, मी बाहेरचं बघते. हा हो चालेल. अगं रेश्मा, तुझ्या मुंडावळ्या कुठे आहेत? अगं गौरीहार पूजेला लागतात. थांब, मी घेऊन येते. हो. अरे हे काय जावे बापू इले, या 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 जावे बापू या. वहिनी जावे बापू इले. हा अगो बघतस का, औक्षण कर ना जावय बापूंचं. जावई बापू, तोंड गोड करा. गोड आवडत नाही का तुम्हाला? घ्या. हो खा खा, सगळं पेढो खा. एक नंबर क्वालिटीचा पेढो आणलेलो आहे शिरला का ना. रोहन, अरे बघत काय बसला? त्यांच्या हातात धरून आतमध्ये घे, भावजी आहेत तुझे ते शिरला का ना.
हा शाबास, चल चल गो. आई, मला अजूनही असं वाटतं हे लग्न नको व्हायला. आता असा विचार करून काय उपयोग आहे? ती वेळ कधीच निघून गेली गो. पण तरी बाय, नको करू असा विचार. आपल्याच घरातलं शुभ कार्य आहे आणि रेश्माच्या आयुष्याचा प्रश्न. आता हे कार्य निर्विघ्नपणे पार पडू दे अशीच इच्छा ठेवूया मनात. सॉरी आई, भावनेच्या भरात उगाच काहीतरी बोलून गेले. असू दे गो, जाऊया चल आता.